स्पर्धी असतो आणि मॅच ऑन झाले. यस पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डॉट होतोय. सुरुवात केली गोड. बॅटिंग टीम आपला एक प्लेअर पाठवा प्लीज. बॅटिंग टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. नाव सांगा बॅट्समनची. स्ट्राईकला अजय आहेत का? या स्ट्राईक एंडला बॅटर अजय. नॉन स्ट्राईक एंडला मधुकर. ही विस्फोटक फटकेबाजी करणारी जोडी दाखल झाले. येस हे वेग आहे. स्विंग अँड मिस. येतो डॉट बॉल. सुरुवात केली P1चं पहिलं षटक आणि पहिले 2 बॉल डॉट आलेत. सुरुवात गोड केल्यावर मॅच मध्ये रंगत येईल. क्रिकेटचा खेळ बघा, जोपर्यंत चांगले खेळाल तोपर्यंत तुम्हाला सगळेच खांद्यावर घेतात, पण जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू होतो तेव्हा तुम्हाला कोणीही विचारत सुद्धा नाही. अपयश आले म्हणून लाजू नका आणि प्रयत्नांना यश मिळाले म्हणून माजू नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट खेळ हा डोक्याने खेळला जातो. जो खेळाडू डोक्यावरती घेऊन खेळतो तो जास्त काळ या क्षेत्रामध्ये टिकत नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे आणि इतिहास हा कधी पुसला जात नाही, तो रोखला जातो. अप्रतिम फटकाला लॉंग ऑफचा निवडला. फील्ड आहे पुरेपूर. एकाच धावेवरती स्टॉप होतील. धावफलकाला झाली सुरुवात. पहिली धाव जोडली जाईल. या स्कोर कार्ड वरती 1 धाव. सुरुवात खूप चांगली केली. अगदी गोलंदाज आपण पाहिलं तर गणेश आहेत. पहिले 3 सलग डॉट. यावेळेस फटका सुरक्षित आहे. क्षेत्ररक्षक देखील आहेत. काऊकॉर्नर रिझर्व मध्ये वेगाने येतात. फील्ड केले. धावा जर आपण पाहिलं तर रोखलेत. 1च धाव मिळते. एका धावेने स्कोर कार्ड हळूहळू सरसवलं जाईल, परंतु दोन्ही संघ आमने सामने लढतायत. एकमेकाची खेळी ओळखतात. एका गावचे 2 संघ आहेत. एक जिंकणार एक हारणार, परंतु इतिहास आहे. विजय मात्र क्रिकेटचा होणार. कोण जिंकेल मॅच, सर्वांचं लक्ष लागलं या मॅच कडे. यस फटका चांगला सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये मिड ऑफ मध्ये आले पैकी केले जाईल, परंतु 1च धाव मिळते. अगदी यशस्वीरित्या षटक क्रमांक पहिलं P1चं षटक हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 3. अप्रतिम स्पेल. एक्सलेंट डिलिव्हरी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ओव्हर क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. टीम विनंती. कळमगाव प्लीज आपण स्पीडअप घ्या. टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला माहिती असतं आपले 4 बॉलर कोण आहेत, कोणत्या ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज वापरायचा आपली रणनीती असते आणि त्याचप्रमाणे आपण चालत आहोत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सामने बरेचसे आहेत. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये स्पर्धा आपल्याला पूर्ण वेळेवरती करायची. जरा स्पीडअप घ्या प्लीज. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती. संकेत. येस पहिल्या ओव्हर मध्ये धावा रोखल्यात. फुल स्टॉप लावलाय. 3 धावा खर्च केलेत, परंतु या षटकावरती दोन्ही बॅटर कशा प्रकारे आक्रमण करतायत. अगदी विचार केला तर अजय आणि मधुकर दोन्ही बॅटर आहेत. मोठे फटके मारू शकतात. क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे, ताकद आहे. दाखवावी लागेल. कोण कोणावरती भारी पडेल थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. येस फुल टॉस. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. टिपलाय झेल फसवलाय. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. बॅटर अजय च्या खेळीचा होतोय द एंड. बॅटर बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये दाखल झालेत. या जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. सन्मानजनक स्कोर पर्यंत तरी धावा जमा कराव्या लागतील, कारण सकाळ सत्रापासून आपण पाहत आहोत लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत सामना जातोय. रंगतदार सामने बनत आहेत. ही काटेकी टक्कर आहे. दोन्ही संघ एकाच गावचे. ह्या ट्विस्ट आहे या मॅच मध्ये. खरी ही मजा आहे.
संकेत पुन्हा एकदा निघालाय. यस फुल टॉस दिशा दाखवलाय, हात खोललाय. डीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर होते. दुसरी धाव जोखीम परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. अद्याप या इनिंग मध्ये एकही मोठा फटका येऊ दिला नाहीये. कौतुक आहे गोलंदाजीचं. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन लाईन लेंथचा पूर्णपणे वापर केला जातोय आणि तो करण्याची आवश्यकता देखील आहे. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा अगदी वेळापूर टीमच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेचा नवीन मुंबई नगरीमध्ये आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढा फटका सुरेख आलाय. डीप कव्हर मध्ये फील्ड आहेत, फेकी केली जाईल. त्या दरम्यान धावा मिळतो त्या फक्त 2. येस खराब थ्रो होता. इष्टरक्षक थोडेसे कुठेतरी फसले गेले. 2+1 3 धावा. धावफलक 8 या वरती पोहोचलाय. सुरुवात गोड झाली, शेवट कसा होईल आयुष्याचा वाईट काळ चालू असेल तर पुस्तक बंद करू नका. पान पलटा आणि नवीन धड्यापासून पुन्हा सुरुवात करा. यस हा देखील फटका सुरू केला. ऑफ साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर मधून वेगाने आले, फील्ड केलाय. धावा मात्र रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय. एक सिंगल डबल स्कोर चालू आहे. सिंगल डबलने स्कोर हाय स्कोरिंग मॅच बनणार नाहीये. तुम्हाला षटकार चौकार खेचावे लागतील, आवश्यकता आहे. आणि मोठी मॅच बनवायची असेल तर फटके देखील पॉवरफुल ठोकावे लागतील. संपूर्ण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर व्यासपीठ अगदी मान्यवरांनी भरून गेलंय. क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि ग्रामस्थांचं टीमला पाठबळ आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण अनेक स्पर्धा असतात, क्रिकेट टीम स्पर्धेचं आयोजन करतो, परंतु या स्पर्धेमध्ये ग्रामस्थांनी स्पर्धा आयोजन केलं ही खूप मोठी मानाची गोष्ट आहे, अभिमानाची बाब आहे. एकमेकावरती असलेला विश्वास, तरुण पिढीवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम, या सर्व गोष्टी या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. कौतुक आहे. सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज क्रीडांगण, युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, अनेक पारितोषिक, आकर्षक चषक, खूप काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. यस हा देखील फटका ऑफ साइडला खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड आहेत, फेकी केली जाईल. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकार चौकारापासून अजूनही संघ वंचित आहे. असं वाटलं होतं की सुरुवातीपासून आक्रमण होईल, बिग फाईट पाहायला मिळेल, परंतु लो स्कोरिंग मॅच कडे कुठे हा सामना वळला जातोय. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपण पाहिलं तर 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट तरी प्राप्त केलाय. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. जरी अजय माघारी परतला असं तरी मधुकर आणि सचिन ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या जोडीला हात खोलावे लागतील, प्रयत्न हा करावाच लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. यस यावेळेस चेंडू थोडासा खराब, लाईन लेंथ भटकले, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू येतो, वाईड कॉल. 1 सिंगल धाव जोडली जाईल. स्ट्राइक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मधुकर सलामीला आलेत. अद्याप त्यांच्या बॅट मधूनही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. कुठे ना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल डबल धावा येत आहेत. यस यावेळेस टॅप केलाय. ऑन साइडला फील्ड आहे. मिड विकेट रिजन मध्ये फील्ड सजवले, परंतु एकच धाव रोखू शकणार नाही. धाव मिळते ती फक्त 1. क्रिकेटचं क्षेत्र जे आपण पाहिलं तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि तुमची प्रॅक्टिस ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे तुमचा खेळ देखील मैदानामध्ये पाहायला मिळतो. यस हा देखील येतो तो डॉट बॉल. कुठे ना कुठेतरी प्रेशर निर्माण केला. अगदी सटीक गोलंदाजी आहे. प्रत्येक गोलंदाज पहिलं ओव्हर आपण पाहिली तर गणेश यांनी आतडी 3 धावा खर्च केला. ओव्हर क्रमांक 2 संकेत 9 धावा
खर्च केला. त्यानंतर ओव्हर क्रमांक 3 अक्षय आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर एक वाईड आणि एक सिंगल अशा 2 धावा 2 चेंडूवरती जमा केलेत. आणखी त्याने कट केलाय सिंगल. धावफलक 15 अंकावरती पोहोचतोय. अगदी कासवाच्या गतीने स्कोर कार्ड हळूहळू सरसावत जाते. एकेरी दुहेरी एकही मोठा फटका अद्याप या षटकांमध्ये आला नाहीये, या इनिंग मध्ये आला नाहीये. होय, यावेळेस मोठा फटका आलाय परंतु फील्ड आहे, काटा आहे, काट्याने काटा काढलाय. फलंदाज होईल बाद येतो. बॅक टू डग आउट. चला नवीन बॅटर प्लीज स्पीड अप घ्या, जरा फास्ट धावा. मधुकर मात्र माघारी परततील. जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. संघ कुठेतरी संकटामध्ये अडकला. हा संकटामधून बाहेर काढण्यासाठी संकट मोर्चक कोण असेल या मॅच मध्ये, कारण लो स्कोरिंग मॅच बनत चालले. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावरती. स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 15. 4 षटकांमध्ये तुम्हाला 40+ धावा कराव्या लागतील. सन्मानजनक स्कोर आहे. विकेट जर आपण पाहिलं तर कधी बॅटिंग चालली आहे, कधी बॉलिंग चालते. मागील मॅच हाय स्कोरिंग मॅच देखील पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मॅच मध्ये अगदी गोलंदाजाने सटीक गोलंदाजी केलाय. प्रॉपर लेनचा वापर केलाय आणि जरूरत देखील आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं एक तरी पारितोषिक आपल्याला आगावं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जो मेहनत करतो, स्ट्रगल करतो, जिद्दीने खेळ करतो, तो नक्की यशस्वी होतो. एक सिंगल धाव आले. यस, विकास ट्रॅकिंग बॅटर आहेत. यस, असं वाटलं होतं की पाठीमागून चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. पाहिलं थोडंसं पाठीमागचा दरवाजा खुला आहे. चोर घरामध्ये शिरला, चोरी करून निघून गेला. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द डग आउट. तर नेक्स्ट मॅच आळवण आणि झांझवड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. आळवण विपक्ष झांझवड. आळवण विपक्ष झांझवड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. चला स्पीड अप घ्या प्लीज. बॅटर प्लीज फास्ट धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत हेमंत आणि 3 षटकं देखील पूर्ण होत आहेत. 3 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 16 धावा. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खूप चांगलं षटक हातवलं. ओव्हर क्रमांक 3 अक्षय 4 धावा खर्च केले, 2 विकेट देखील प्राप्त केलेत. लो स्कोरिंग मॅच बनले. शेवटचं षटक आहे. या षटकावरती आक्रमण करतील का? होय, करावंच लागेल, कारण मॅच बनवायचे. होय, केलं. फटका खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. मस्त दस्तक घेऊन बाउंड्री लाईन बाहेर. मिलेंगे पुरे 6. धमाका आलाय तो दर्जेदार षटकार. सचिन आहेत, त्याने हात खोललेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. हा देखील फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनचा फिल्डर वेगाने दुसरी धावेचा प्रयत्न. कॉलिंग फसले, कॉलिंग चुकले. आउट कोण असेल हा निर्णय खूप महत्वाचा आहे, कारण सचिन यांच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. क्षमता आहे, कुवत आहे, ताकद आहे, परंतु तोच माघारी परततोय. फटका चांगला होता, फील्ड चांगली पाहायला मिळाली, फेकी चांगली होती, परंतु जो नॉन स्ट्राईकला फलंदाज होता त्याची कॉलिंग कुठेतरी फसली. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता सचिन. एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्राईक रोटेट नाही झाली. फलंदाज सचिन यांना मात्र जड पावलांनी निराशा गाठीशी घेऊन माघारी परतावं लागेल. धावफलक 23. 3.2 चेंडूंचा खेळ झालाय.
येस उडवण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. वेगावरती स्वार आहे गोलंदाज. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अगदी डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय. योगेश पाहायला मिळतात वेगवान गोलंदाजी. यस सुरेख फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत मॅच त्यामध्ये ट्रॅव्हल होईल. फील्ड मात्र पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावेच्या सरासरीने स्कोर कार्ड 25-25. अजूनही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती एखादा षटकार सन्मानजनक स्कोर 30+ टार्गेट तुम्ही मांडू शकता ठेवू शकता. परंतु फटका येणं खूप महत्वाचं आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली. त्यानंतर या षटकामध्ये थोडेसे धावा येत आहेत. होय फटका हा देखील सजवला. लॉंगापरीचा निवडला फील्ड आहे. कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज बाद येईल. बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर तन्मय युवा आहेत. 1 बॉल शेवटचा शिल्लक राहिला आणि 1 बॉल वरती बॅटिंग करायची आहे. यस 1 बॉल शेवटचा राहिलाय. तन्मय आहेत. यस फटका चांगला खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून वेगाने येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज धाव बाद आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 26 झाले. 27 धावेंचं छोटस आव्हान नक्कीच आपल्या संघासमोर मांडून ठेवलंय. कोण मारेल बाजी कोण जिंकेल मॅच काय होईल काय घडेल थोड्याच वेळामध्ये पाहूया. त्या दरम्यान करूया एक टॉस. आवळण टीमचे कॅप्टन आणि झांझवड टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉस कक्षामध्ये या. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. आवळण विपक्ष झांझवड. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला आवळण टीमचे कॅप्टन फास्ट प्लीज या लवकर या. चला आवळण टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल आहे. प्लीज टाइम टेबल आहे आणि त्या टाइम टेबलच्या नुसार तुम्ही सर्व टीम या ठिकाणी रिपोर्टिंग द्या. कारण प्रत्येक टीम थोडेसे लेट होत आहेत आणि सामने खूप आहेत. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. आवळण टीमचे कॅप्टन प्लीज त्वरित यायचं. एक मैच आज चला प्लीज टॉस करून घ्या. आवळण टीमचे कॅप्टन आणि झांझवड टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. सी ग्रुप मधील सेकंड मॅच आहे. आवळण आणि झांझवड या 2 टीमच्या दरम्यान एक बिग फाईट पाहायला मिळेल. चला फील्ड लावून घ्या प्लीज. कळमगाव टीम प्लीज फील्ड लावून घ्या. चला स्पीडअप घ्यायचंय. चला प्लीज स्पीडअप घ्या. फील्ड सजवून घ्यायचे आणि सर्व टीमला विनंती आहे प्लीज आपण ज्या वेळेस मैदानामध्ये इन होत आहे आउट होत आहे लाईनअप मध्ये जावा.
शिस्त खूप महत्वाची आहे, शिस्त लावा. लाईनअप मध्ये जायचंय, लाईनअप मध्ये जायचंय. स्पर्धा खूप चांगली आपण पाहत आहोत. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, श्री उतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर, संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025 2 दिवसीय स्पर्धा. या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आणि सुरुवातीला खूप चांगले सामने पाहायला मिळतात. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाते. ही मॅच देखील तेवढीच चांगली पाहायला मिळेल. जरी टार्गेट छोटा असेल तरी पहिल्या षटकामध्ये विकेट्स प्राप्त करताना जर गोलंदाज यशस्वी ठरला तर कमबॅक नक्कीच होईल. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंगला चेतन, नॉन स्ट्रायकिंगला तुषार. तर ओव्हर क्रमांक 1, कारण महत्वपूर्ण षटक असेल, P1चं षटक. चला प्लीज स्पीडअप घ्या. P1चं षटक, गोलंदाजी ट्रॅक वरती अजय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 27 धावांचं छोटंसं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हर पासून जर अटॅक केला तर मॅच लवकरही संपन्न होईल, पूर्ण होईल. परंतु काय होईल, काय घडेल पाहूया मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या. चेतन आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला तुषार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, यस, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. यस, परफेक्ट थ्रो होता, परंतु 2 धावांनी सुरुवात केली. फटका खूप चांगला होता. अगदी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझर्व निवडलाय. फील्ड देखील त्याप्रमाणे सजवले. अगदी लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे. 2 फील्ड पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता त्यावेळेस षटकारपेक्षा चौकार खूप महत्वाचे मानले जातात. कारण चौकार खेळायचे असतील तर तुम्हाला मनगटाचा वापर करावा लागतो. टायमिंग प्रॉपर, गॅप सिलेक्शन, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या शोधाव्या लागतात. तो खरा क्रिकेटर, क्लासिकल स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेस एक्सलेंट डिलिव्हरी येतोय तो डॉट. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती डॉट. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर, कुठे ना कुठे कमबॅक खूप महत्वाचा आहे. 27चं टार्गेट आहे. 2 धावा झालेत, अजूनही 25ची आवश्यकता आहे. येस, बॅट मधून साऊंड आलाय, खट उडवलाय. झापूक झुपूक झापूक झुपूक गोल येतोय तो धमाका षटकार. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, दुसऱ्यावरती डॉट आला, तिसऱ्यावरती मात्र प्रत्युत्तर दिलाय बॅटर चेतन यांच्या बॅट मधून षटकार आलाय. चला बॉल द्या प्लीज फास्ट. धावफलक 8 वरती पोहोचलाय. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच वन साइड होते की काय ट्विस्ट निर्माण होईल, फिरकीमध्ये काहीतरी गोलमाल करावं लागेल. ही जोडी तोडायची आहे, हा फलंदाज रोखायचा आहे, तर काहीतरी षडयंत्र रचावंच लागेल. चला बॉल द्या फास्ट. अजय वरती आक्रमण केलंय, हात खोलले, तिरादे स्पष्ट आहेत. बॉल येणार, मी मारणार, ताकद आहे, क्लास दाखवलाय. होय, हा फलंदाज देखील खास आहे. कार्पेट्स आणि चेंडू थांबणार नाही. टन 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 येतोय तो धमाकेदार दर्जेदार चौकार. धावफलक 12. लो स्कोरिंग मॅच आणि अगदी पहिल्या षटकावरती तुटून पडलाय. 1 षटकार 1 चौकार चेतन यांच्या बॅट मधून. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर निर्माण केलाय. अजय P1चं षटक हाताळत आहेत. फील्ड आहे, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर रिजन, गॅप शोधतायत. खूप चांगली बॅटिंग आहे. सोडवण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. येतोय तो डॉट, केलाय कमबॅक. .5 चेंडूचा खेळ झालाय. अजून 1 बॉल शिल्लक आहे आणि 1 बॉल वरती काय होईल
विकेट येतोय की एखादा मोठा फटका येतोय की डॉट येतोय, काहीतरी होईल, परंतु बॉलर प्रयत्न करेल हा कुठेतरी फलंदाज रोखण्याचा. येस, बॅटची कडा डी झोन आहे. एक सिंगलनी होईल ही ओव्हर समाप्त आणि एका षटकाच्या केस कोणत्याही विकेटचं पतन नाहीये. धावा झाले 13. अजून 14 धावांची आवश्यकता आहे. स्वयंसेवक प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा, बॉल घेऊ नये, कारण कांत्यांपेक्षा बॉल मागेत. क्रिकेटचा सीझन आहे. एक बॉल 100 रुपये. चेंडू रोका, चेंडू आडवा, चेंडू फील्ड करा, चेंडू थांबवावे लागतील, परत आणावे लागतील, कारण स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपण लक्ष द्यावंच लागेल. येस, ओव्हर क्रमांक 2 बॉलर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी फिरकीचं जादूगर काढावं लागेल, काहीतरी ब्रह्मास्त्र फलंदाज रोखण्यासाठी कोशिश नाही तर साजिश तुम्हाला रचावी लागेल. कुठेतरी धावेंचा आलेख हा उंचावरती चाललाय, तो खाली आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी षडयंत्र रचावं लागेल. सचिन आहेत ओव्हर क्रमांक 2. सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये तंबू ठोकून बसली आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. धावा झाले त्या 13. अजूनही 14 धावांची आवश्यकता. एस ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिडॉन मध्ये फील्ड येतोय, मिस फील्ड. 2 क्षेत्ररक्षक आहेत, एफर्ट्स दिलाय, चेंडू रोखलाय. त्या दरम्यान धावा येतील त्या 2. येस, रिस्क घेणार नाहीत, कारण माहिती आहे एकेरी दुहेरी धावेने देखील हा सामना आपण जिंकू शकतो. विकेट असणं टिकवणं खूप महत्वाचं आहे आणि दोन्ही बॅटर अगदी रणनीतीनुसार बॅटिंग करतायत. चांगला चेंडू आला, त्याला सन्मान करावरती केले आक्रमण. हवाई मेल, हवाई सफर उडवून दिलाय तो. मॅक्झिमम धमाका षटकार. धावत आहेत 21. 6 धावांची आवश्यकता आहे. स्कोर आम्हाला सांगतायत 6 धावा पाहिजेत. ओव्हर क्रमांक 2 वरतीच आक्रमण, अगदी दोन्ही बॅटर आक्रमण करतायत. तुषार आहेत, खूप हुशार आहेत. फटके सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आहे. बघा, चांगला चेंडू होता आणि चांगला चेंडूचा सन्मान. खराब चेंडू आला, स्लॉट मध्ये आला, टप्प्यात केला कार्यक्रम, उडवून दिला 6 धावांसाठी षटकार. म्हणजे गोलंदाजीवरती अक्षरशः तुटून पडले. चांगले क्रिकेट आपण खेळतोय. तुमचा प्रत्येक बॉल वरती षटकार येत नसतो, रोखावं लागेल. येस, वन साइडला हा देखील फटका. मिड विकेट मध्ये फील्ड आहे, थोडासा खराब थ्रो. 1 धाव जमा केले. टॉस झालाय का नेक्स्ट मॅचचा? येस, हलक्या त्यांनी प्लेसमेंट केलंय. मॅच होईल, झाला मॅच होईल. आता किती रन? 4 रन पाहिजेत. 1च रन पाहिजे. किती झाले रन? येस, वाईड कॉल आलाय. वाईड +1 अशा 2 धावा. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 24. 3 धावांची आवश्यकता. चला, आवड तुमचे कॅप्टन आणि झांझवड टीमचे कॅप्टन. शेवटचा कॉल आहे. आपण टॉसला आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण ज्याप्रमाणे टाइम टेबल आहे, लॉट्स आहे, शेड्यूल आहे, त्याप्रमाणे मॅचेस आम्ही खेळवतोय. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. फुल टॉस केलाय, फुल टू वसूल. मॅच विनिंगचा हा धमाका षटकार. पुढील सामने आहेत. जे संघ उपस्थित आहेत त्यांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बिरमणी टीम आणि आपण देखील या. आपले स्क्वॉड सज्ज ठेवा, यानंतर मॅच आपली होणार आहे. चला, टॉस प्लीज करून घ्या आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो हॅलो. उत्तेश्वर पद्मावती प्रसन्न
KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री उत्तेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर तसेच श्री उत्तेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित हा भव्य दिव्य असा श्री उत्तेश्वर पद्मावती चषक 2025 आणि आजच्या या दिवसामध्ये चाललेला हा पुढील सामना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आवळण संघाचे कर्णधार तसेच झांजवड संघाचे कर्णधार मॅन ऑफ द मॅच आपण घेतोय तुषार प्लीज आपण या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच प्लीज या मी विनंती करतो संजय मारुती सकपाळ यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅच सामनावीर या मॅचचा हिरो तुषार खूप चांगली बॅटिंग केली आहे यस नक्कीच आवाजामध्ये देखील आपण करूया बदल